नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज तुम्ही बघताय की या ठिकाणी पाटण तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी चालू आहे आणि याच अखेर प्रचाराचा जे विस्तव आहे तो आज विजलेला आहे आणि या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे। तुम्ही बघू शकता की आपण गोशेडवाडीतील मतदान केंद्रामध्ये आहे। या मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांची कशी रांग लागलेली आहे आणि व्यवस्थितपणे अजूनपर्यंत तरी या ठिकाणी मतदान चालू आहे। तालुक्यात जिल्हा परिषदचे एकूण 65 गट आणि पंचायत समितीचे 130 गण आहेत। या प्रक्रियेत एकूण 21,94,110 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। निवडणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी खाकीचा कडा फारा असणार आहे। यामध्ये 3,000 पोलीस कर्मचारी आणि 4,400 होमगार्ड तैनात करण्यात आलेले आहेत। अगदी मोजक्या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद तर काही ठिकाणी एकदम तुरळक मतदारांनी हजेरी लावली आहे। आज या ठिकाणी जे मतदान चालू आहे एवढा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी दिसत नाही, काय सांगाल? लोकांच्या जागृत केलं नाही मतदान करण्यासाठी, त्यामुळे ते लोकांना उत्साह पण नाही मतदान करण्यासाठी। म्हणून मतदानाला लोक काय अजून काय 10% तरी झाले मतदान। आता इथं या बूथवर किती मतदान झाले? 585 पैकी 133 झाले। 133 असं मतदान झाले। मग काय संध्याकाळपर्यंत असंच राहील का, काय ह्याच्यात वाढ होईल, काय वाटते? नाही, वाढ होईल, 300 पर्यंत मतदान होईल, जास्त नाही होत। काय एवढा मतदानाचा स्तर एवढा असा ढासळ आहे का? लोकांना उत्साह नाही मतदान करण्याचा। काय कारण काय? कारण हा तर आपला हक्क आहे ना, संविधानाने दिलेला। संविधान दिलं तरी इथे काय पंचायत समिती जिल्हा परिषदला एवढं काय मानत नाही कोण। ग्रामपंचायतीला एवढा उत्साह असतो तर एवढा नाही आहे। मग ग्रामपंचायतीला आणि विधानसभेलाच तेवढा उत्साह असतो। पंचायत समिती जिल्हा परिषदला काय मतदान एवढं नाही, एवढा उत्साह नाही। उमेदवार पण तसे पॉवरफुल लागतात, पण तसे उमेदवार पण तसे दिलेले नाहीत त्यांनी। असं झालं। अत्यंत दुर्दैवी घटना, मतदानासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्याच्या रिक्षाचा अपघात झालेला आहे। मुंबईवरून मतदानासाठी आपल्या गावी येणाऱ्या ग्रामस्थांच्या रिक्षाला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात 4 जण जखमी झाले असून त्यापैकी 3 जण किरकोळ जखमी आहेत, तर 1 जण त्याची प्रकृती अतिशय गंभीर आहे। जखमीवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पूर्ण या कोयना विभागामध्ये मतदारांचा उत्साह थोडासा कमी दिसला। त्याचं कारण असं आहे की यापूर्वी या विभागामध्ये यात्रा होऊन गेल्या आणि यात्रेला जी लोक आलीत, मुंबईला गेली, ती परत काय इथं आलेली दिसत नाहीत बऱ्यापैकी लोक, आणि त्याच्यामुळेच हा उत्साह आणि मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी अनेक लोक जे मुंबईला चाकरमाने आहेत ते चाकरमाने म्हणून मुंबईलाच राहिलेले आहेत। त्यामुळं येणाऱ्या काळात या विभागातून किती टक्के मतदान होते ते आपल्याला संध्याकाळी 5:30-6 वाजेपर्यंतच कळेल। तुम्ही पाहून आत्ता जे उमेदवार आहे, जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीच्या जे उमेदवार उभे होते, त्यांचं भवितव्य मात्र आता या मतपेटीमध्ये कैद होणार आहे आणि येणाऱ्या 9 तारखेलाच गुलाल कुणाचा असणार हे कळणार आहे। तोपर्यंत विश्रांती घेऊया। लोकसम्राट महाराष्ट्र बरोबर मी भरत आणि संकेत। जय हिंद, जय महाराष्ट्र।